नमस्कार. MRTP ॲक्ट 2025 अमेंडमेंट सिरीजमध्ये आपले स्वागत आहे. लास्ट डिस्कशनमध्ये आपण स्ट्रक्चरल प्लॅन आणि लोकल एरिया प्लॅन म्हणजे LAP रिलेटेड अमेंडमेंट्स पाहिल्या होत्या. आजच्या आपल्या चर्चेमध्ये आपण 2025च्या अमेंडमेंट बिलमधील उरलेल्या 3 इम्पॉर्टंट कॅटेगरीजवर फोकस करणार आहोत. टाउन प्लॅनिंग स्कीम्स म्हणजे TP स्कीम्स, डेव्हलपमेंट चार्जेसमधील एक्झेम्पशन आणि इंटरेस्ट रेटमधील चेंजेस. आणि या अमेंडमेंट्समुळे म्हणजे टाउन प्लॅनिंग प्रोसेस असेल, डेव्हलपमेंट चार्जेस असतील किंवा रिलेटेड फायनान्शियल ॲस्पेक्ट्स यावर नक्की काय इम्पॅक्ट होईल हे आपण डिटेलमध्ये पाहूया. सो सुरुवात करूया टाउन प्लॅनिंग स्कीम प्रोव्हिजन्स पासून. राईट. तर TP स्कीम्स प्रोव्हिजन्समध्ये नक्की काय स्पेसिफिक चेंजेस प्रपोज केले आहेत? हो, सेक्शन 60A नुसार आता असं आहे की प्रत्येक प्लॅनिंग ऑथॉरिटीला TP स्कीम बनवण्याचा इंटेन्शन डिक्लेअर करतानाच एका टाउन प्लॅनिंग ऑफिसरची अपॉइंटमेंट करावी लागेल. म्हणजे पूर्वी हे नंतर व्हायचं, बरं, आता सुरुवातीलाच. अच्छा. आणि या ऑफिसरची एलिजिबिलिटी स्टेट गव्हर्नमेंट ठरवेल. त्यांची रोल काय असेल तर ड्राफ्ट स्कीमसाठी नेसेसरी सर्वे करणं, ॲनालिसिस करणं, रिकॉन्स्टिट्यूटेड प्लॉट्स डिझाईन करणं, त्यांचं रिडिस्ट्रीब्युशन कसं करायचं ते ठरवणं, प्लॉट व्हॅल्यूज डिटर्मिन करणं, कॉम्पन्सेशन आणि इन्क्रिमेंटल कॉन्ट्रिब्युशन कॅल्क्युलेट करणं, स्कीम कॉस्ट एस्टिमेट करणं आणि महत्त्वाचं म्हणजे डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग, आर्बिट्रेटर व ट्रायब्युनल ऑफ अपील यांना असिस्ट करणं. म्हणजे ऑफिसरची इन्व्हॉल्वमेंट आता अगदी अर्ली स्टेजलाच असेल. आणि जर प्लॅनिंग अथॉरिटीने स्पेसिफाईड किंवा एक्सटेंडेड टाईममध्ये ड्राफ्ट स्कीम बनवून नोटीस पब्लिश केली नाही तर सेक्शन 67 नुसार सबमिशन स्टेजपर्यंतचं जे रिमेनिंग वर्क आहे हो, ते आता संबंधित डिव्हिजनल जॉईंट डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग अँड व्हॅल्युएशन डिपार्टमेंट किंवा त्यांनी नॉमिनेट केलेला ऑफिसर जो असिस्टंट डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग रँकपेक्षा कमी नाहीये तो कंप्लीट करेल. आता या नॉमिनेटेड ऑफिसरला प्लॅनिंग अथॉरिटीचे सगळे पॉवर्स असतील आणि डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंगने दिलेल्या टाईम लिमिटमध्ये जी ओरिजिनल टाईमपेक्षा जास्त नसेल त्यात काम पूर्ण करावं लागेल. दिस इन्शॉर्स की स्कीम प्रोसेस कुठे स्टॉल होणार नाही. ओके. हे म्हणजे टाईमलाईन्स पाळल्या जाव्यात यासाठी दिसते. आता आपण थोडं फायनान्शियल ॲस्पेक्टकडे वळूया. लँड ओनर्सवरील इन्क्रिमेंटल कॉन्ट्रिब्युशन म्हणजे योजनेमुळे जमिनीच्या वाढलेल्या व्हॅल्यूवर आधारित जे कॉन्ट्रिब्युशन असतं ते कमी करण्याबद्दल काय अमेंडमेंट्स आहेत सेक्शन 64 आणि 99 मध्ये? हो, दिस इज अ की फायनान्शियल ॲडजस्टमेंट. सेक्शन 64 मध्ये क्लॉज G1 मध्ये एक नवीन प्रोव्हिजन ॲड केली आहे. बरोबर. त्यानुसार स्कीम कॉस्ट कव्हर करण्यासाठी जी सेलेबल लँड असते स्कीममध्ये हो, त्याच्या सेलमधून मिळालेला इन्कमचा काही पार्ट वापरून ओनर्सचे इन्क्रिमेंटल कॉन्ट्रिब्युशन कमी म्हणजे सेट ऑफ करण्याची तरतूद आहे. ऑब्जेक्टिव्ह हा आहे की स्कीमचा मॅक्सिमम कॉस्ट सेलेबल लँडमधून रिकव्हर व्हावा जेणेकरून ओरिजिनल प्लॉट ओनर्सवरील फायनान्शियल बर्डन कमी होईल. अच्छा. आणि सेक्शन 99 मध्ये पण रिलेटेड चेंजेस आहेत टू एन्श्युअर कन्सिस्टन्सी. म्हणजे स्कीम फंडिंग मेकॅनिझममध्ये एक शिफ्ट दिसतोय. बर्डन ओनर्सकडून सेलेबल प्लॉट्सकडे शिफ्ट करण्याचा प्रयत्न आहे. बरोबर? अगदी बरोबर. आता डेव्हलपमेंट प्लॅन म्हणजे DP किंवा रिजनल प्लॅन म्हणजे RP या संदर्भात सेक्शन 68A(4) मध्ये काय चेंज आहे? इथे प्लॅन कन्सिस्टन्सीसाठी एक इम्पॉर्टंट प्रोव्हिजन आहे. जर सँक्शन ड्राफ्ट स्कीममध्ये फायनल DP किंवा RP मध्ये काही मॉडिफिकेशन्स असतील जे स्कीममुळे नेसेसरी आहेत तर ते मॉडिफिकेशन्स फायनल DP RP मध्ये ऑटोमॅटिकली इन्कॉर्पोरेट झालेले मानले जातील. म्हणजे डीम टू बी मॉडिफाईड. ओके. यामुळे TP स्कीम आणि DPRP मध्ये कॉन्फ्लिक्ट राहणार नाही आणि इंटिग्रेशन स्मूथ होईल. ड्राफ्ट स्कीम सँक्शन करण्यासाठीच्या टाईमलाईनमध्ये काही फ्लेक्सिबिलिटी दिली आहे का? सेक्शन 68(2) बद्दल काय सांगाल? हो, स्टेट गव्हर्नमेंटला ऑफिशियल गझेटमध्ये नोटिफिकेशन काढून ड्राफ्ट स्कीम सँक्शन करण्याची किंवा रिजेक्ट करण्याची टाईम लिमिट मॅक्सिमम 3 मंथ्सपर्यंत एक्सटेंड करण्याचा अधिकार मिळाला आहे. This gives the government more time for detailed scrutiny if needed. सेक्शन 72(7). हो, आर्बिट्रेटरच्या पॉवर्समध्ये मायनर करेक्शनसाठी स्कोप वाढवला आहे. आर्बिट्रेटर आता किरकोळ म्हणजे नॉट सबस्टॅन्शियल नेचरच्या एरर्स और ओमिशन्स करेक्ट करू शकतो. अच्छा. यासाठीची जी पूर्वीची मॉनिटरी लिमिट होती 2 लाख रुपये ती आता सिग्निफिकंटली इन्क्रीज करून 2 कोटी रुपये करण्यात आली आहे. यामुळे स्मॉल करेक्शनसाठी प्रोसेस फास्टर होईल अशी अपेक्षा आहे. ऑल्सो सेक्शन 68A नुसार अप्रोप्रिएट अथॉरिटीकडे ऑलरेडी वेस्टेड झालेली लँड ड्राफ्ट स्कीमच्या काही प्रोव्हिजन्समधून एक्सक्लूड करण्यात आली आहे, ज्यामुळे लीगल क्लॅरिटी येईल.
2 crores ही खरंच सबस्टॅन्शियल इन्क्रीज आहे मायनर करेक्शनसाठी. बरं, ट्रिब्युनल ऑफ अपीलच्या स्ट्रक्चरमध्ये काही बदल झाले आहेत का? सेक्शन 75 येस, स्ट्रक्चर थोडं फ्लेक्झिबल बनवलं आहे. स्टेट गव्हर्नमेंट आता एका किंवा मोर स्कीमसाठी एक किंवा मोर ट्रायब्युनल्स ऑफ अपील स्टॅब्लिश करू शकते. ईच ट्रायब्युनलमध्ये एक प्रेसिडेंट आणि 2 असेसर्स असतील. ओके. आता प्रेसिडेंटच्या एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये रिजन वाईज डिफरन्स आहे. बृहन्मुंबईसाठी प्रेसिडेंट वेगळे असू शकतात, म्हणजे बॉम्बे सिटी सिव्हिल कोर्टचे प्रिन्सिपल जज, सर्व्हिंग किंवा फॉर्मर, किंवा त्यांच्या रेकमेंडेशननुसार त्याच कोर्टचे दुसरे जज किंवा फॉर्मर डिरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग ऑफ महाराष्ट्र. आणि इतर ठिकाणी प्रेसिडेंट डिस्ट्रिक्ट जज किंवा सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन, सर्व्हिंग किंवा फॉर्मर, किंवा जॉईंट डिरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग स्टेट गव्ह, रँकपेक्षा कमी नसलेल्या पोझिशनवरील व्यक्ती, किंवा जॉईंट सेक्रेटरी लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंट महाराष्ट्र, रँकपेक्षा कमी नसलेल्या पोझिशनवरील व्यक्ती असू शकतात. अच्छा. असेसर्स म्हणून सरकार फिट अँड प्रॉपर पर्सनशी अपॉइंटमेंट करेल, ज्यांना प्रेफरेबली टाउन प्लॅनिंग, लँड व्हॅल्युएशन किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगचं नॉलेज किंवा एक्सपिरियन्स असेल. एलिजिबिलिटी सरकार ठरवेल. त्यांची अपॉइंटमेंट स्पेसिफिक अपील्स हँडल करण्यासाठी नेसेसरी पिरियडसाठी असेल. दिस एम्स टू एक्सपर्टाइट द अपील प्रोसेस. म्हणजे स्ट्रक्चरला वर्कलोडनुसार अधिक फ्लेक्सिबल बनवलं आहे. अजून काही इम्पॉर्टंट चेंजेस आहेत का टीपी स्कीम्स रिलेटेड? फॉर एक्झाम्पल स्टेट गव्हर्नमेंटचे पॉवर्स किंवा डीम्ड सँक्शन प्रोव्हिजन्स. हो, काही सिग्निफिकंट प्रोसिजरल चेंजेस आहेत. स्टेट गव्हर्नमेंटला आता सेक्शन 70(1) अंतर्गत काही मॅटर्समध्ये सुओमोटो ॲक्शन घेण्याचा पॉवर मिळाला आहे. म्हणजे सरकार स्वतःहून इंटरव्हेन्शन करू शकेल जिथे नेसेसरी वाटेल. इंटरेस्टिंग. रिगार्डिंग टाइमलाइन्स, सेक्शन 86(1) नुसार प्रिलिमिनरी आणि फायनल स्कीम्ससाठी सँक्शनची टाइम लिमिट अनुक्रमे 2 months आणि 3 months पर्यंत एक्सटेंड करता येईल. इम्पॉर्टंटली, जर या एक्सटेंडेड टाईममध्ये डिसिजन नाही झाला तर स्कीम डीम्ड सँक्शन मानली जाईल. दिस इज अ मेजर चेंज टू अवॉइड डिलेज इन इम्प्लिमेंटेशन. 2025 अमेंडमेंट लागू होण्याच्या डेटला ज्या स्कीम्स पेंडिंग होत्या, त्यांच्यासाठी जर 6 monthsमध्ये डिसिजन नाही झाला तर त्यासुद्धा डीम्ड सँक्शन होतील. डीम्ड सँक्शन प्रोव्हिजन खरंच डिलेज विरुद्ध एक स्ट्रॉंग स्टेप दिसतोय. बरं, स्कीम विड्रॉ करण्याच्या प्रोसेसमध्ये काय बदल आहे? सेक्शन 87. इथे लँड ओनर्सना अधिक पॉवर दिली आहे असं म्हणता येईल. आता ड्राफ्ट स्कीम सँक्शन होण्यापूर्वी जर स्कीम एरियामधील मेजॉरिटी ऑफ ओनर्सने प्लॅनिंग ऑथॉरिटीकडे स्कीम विड्रॉ करण्याची डिमांड केली तर प्लॅनिंग ऑथॉरिटी स्कीम विड्रॉ करू शकते. अच्छा, म्हणजे आता अथॉरिटीकडे जावं लागेल. हो. फायनल स्कीम इम्प्लिमेंट झाल्यावर त्यात मायनर चेंजेस करायचे असतील तर सेक्शन 91. ती प्रोसेस कशी असेल? जर प्लॅनिंग ऑथॉरिटीला वाटलं की फायनल स्कीममध्ये काही मायनर एरर, इररेग्युलॅरिटी ऑर इनफॉर्मॅलिटी आहे किंवा मायनर नेचरचं व्हेरिएशन मॉडिफिकेशन आवश्यक आहे, तर अथॉरिटी ड्राफ्ट व्हेरिएशन तयार करून ऑफिशियल गॅझेटमध्ये नोटीस पब्लिश करेल. पब्लिककडून ऑब्जेक्शन्स मागून स्टेट गव्हर्नमेंटकडे व्हेरिएशन प्रपोजल, सजेशन्स, ऑब्जेक्शन्स रिपोर्टसह पाठवेल. स्टेट गव्हर्नमेंट मग डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंगशी कन्सल्ट करून आणि इन्क्वायरी करून ॲबिटेटर अपॉइंट करू शकते. व्हेरिएशन अप्रूव्ह करू शकते विथ ऑर विदाउट चेंजेस किंवा रिजेक्ट करू शकते. अप्रूव्ड व्हेरिएशन स्कीमचा पार्ट बनेल. दिस स्ट्रीमलाइन्स द प्रोसेस फॉर मायनर ॲडजस्टमेंट्स पोस्ट फायनलायझेशन. ओके. स्कीम कंप्लीट झाल्यावर उरलेल्या सरप्लस अमाऊंटचं काय होईल? सेक्शन 110. काही नवीन मेकॅनिझम आहे का? येस, सरप्लस फंड्स कसे वापरायचे यात बदल आहे. स्कीमचा सगळा कॉस्ट कव्हर करून जी रक्कम उरते सरप्लस अमाऊंट, ती आता जॉईंट डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंगच्या प्रायर परमिशनने आणि प्लॉट ओनरशी कन्सल्टेशन करून त्याच स्कीम एरियामध्ये ॲडिशनल एम्युनिटीज प्रोव्हाइड करण्यासाठी वापरता येईल. अच्छा. किंवा प्लॅनिंग ऑथॉरिटीच्या ज्युरिस्डिक्शनमधील इतर कोणत्याही टीपी स्कीममध्ये बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर पुरवण्यासाठी वापरता येईल. याला एक प्रकारे रिव्हॉल्विंग फंड मेकॅनिझम म्हणता येईल. म्हणजे प्लॅनिंग एरियाजमध्ये जनरेट झालेले फंड्स परत डेव्हलपमेंटसाठीच वापरले जातील. हे चांगलं आहे. बाउंड्री स्टोन्स काढल्यास पेनल्टी वाढवली आहे का? सेक्शन 112. हो, ती पेनल्टी अमाऊंट ड्रास्टिकली इन्क्रीज केली आहे. बाउंड्री स्टोन्स काढण्याचा दंड पूर्वी फक्त 20 रुपीज होता. फक्त 20 रुपये? हो, तो आता डायरेक्टली 5000 रुपीज करण्यात आला आहे. दिस इज अ सिग्निफिकंट डिटरंट अगेन्स्ट टॅम्परिंग विथ सर्वे मार्कर्स. नक्कीच. अजून काही छोटे बदल आहेत का टीपी स्कीम प्रोव्हिजन्समध्ये? हो आहेत.
सेक्शन 59 मध्ये अमेंडमेंट करून प्लॅनिंग अथॉरिटीला ड्राफ्ट टीपी स्कीम बनवताना सँक्शन रिजनल प्लॅनमध्ये नेसेसरी मॉडिफिकेशन्स करण्याची परमिशन दिली आहे बेटर इंटिग्रेशनसाठी. तसेच सेक्शन्स 1032, 1111 आणि 1518-25 मध्ये टेक्निकल नेचरचे क्रॉस रेफरन्स चेंजेस केले आहेत टू अलाइन विथ अदर अमेंडमेंट्स. ओके, तर हे टीपी स्कीम्स अमेंडमेंट्स आपण डिटेलमध्ये पाहिले. आता आपण दुसऱ्या कॅटेगरीकडे वळूया, डेव्हलपमेंट चार्जेस एक्झेम्पशन. सेक्शन 124F मध्ये काय एक्झेम्पशन्स दिले आहेत? हो, डेव्हलपमेंट चार्जेसमध्ये काही स्पेसिफिक कॅटेगरीसाठी सूट दिली आहे. अमेंडमेंटनुसार सेक्शन 124F मध्ये डेव्हलपमेंट चार्जेस खालील प्रोजेक्टसाठी एक्झेम्प्टेड असतील. पहिलं, इकॉनॉमिकली वीकर सेक्शन EWS साठीचे हाऊसिंग प्रोजेक्ट्स. दुसरं, प्रधानमंत्री आवास योजना PMAY अंतर्गत लोअर इन्कम ग्रुपसाठीचे हाऊसिंग प्रोजेक्ट्स. ओके. आणि तिसरं, टाउन प्लॅनिंग स्कीमच्या फायनल प्लॉटवरील कोणत्याही लँड ऑर बिल्डिंगचं डेव्हलपमेंट. द इंटेन्शन हिअर इज क्लिअरली टू प्रमोट अफोर्डेबल हाऊसिंग आणि टीपी स्कीमचं इम्प्लिमेंटेशन सोपं करणं. या स्पेसिफिक टाइप्स ऑफ डेव्हलपमेंटवरील फायनान्शियल बर्डन कमी करून. सो टार्गेटेड एक्झेम्पशन्स आहेत अफोर्डेबल हाऊसिंग आणि टीपी स्कीम्सला सपोर्ट करण्यासाठी. तिसरी कॅटेगरी आहे इंटरेस्ट रेट अमेंडमेंट्स. डेव्हलपमेंट चार्जेस वेळेवर न भरल्यास जो इंटरेस्ट रेट लागतो त्याबद्दल काय बदल आहे? इथे डेव्हलपर्स आणि इंडिव्हिज्युअलसाठी थोडा रिलीफ आहे. सेक्शन्स 124E आणि 124I मध्ये अमेंडमेंट करून अनपेड डेव्हलपमेंट चार्जेसवरील इंटरेस्ट रेट कमी केला आहे. हा रेट पूर्वी 18% पर ॲनम होता, तो आता 12% पर ॲनम पर्यंत कमी करण्यात आला आहे. This reduction might ease the financial pressure on those undertaking development projects. अंडरस्टूड. तर 18% 12% इंटरेस्ट रेट कमी केला आहे अनपेड डेव्हलपमेंट चार्जेसवर. सो टू समराईज, आज आपण टीपी स्कीम्स रिलेटेड बरेच चेंजेस पाहिले. TPOची अपॉइंटमेंट्स, टाइमलाइन्स, फायनान्शियल ॲडजस्टमेंट्स जसे इन्क्रिमेंटल कॉन्ट्रीब्युशन सेट ऑफ, डीम्ड सँक्शन प्रोव्हिजन्स, आर्बिट्रेटर आणि ट्रिब्युनल पॉवर्समधील बदल, विड्रॉयलमध्ये लँड ओनर इन्व्हॉल्वमेंट आणि सरप्लस फंड युटिलायझेशन. बरोबर. आणि आपण डेव्हलपमेंट चार्जेसमध्ये EWS, LIG हाऊसिंग आणि टीपी स्कीमसाठी एक्झेम्पशन्स आणि डिलेड पेमेंट्सवरील इंटरेस्ट रेटमधील रिडक्शन पण डिस्कस केलं. प्रिसाइजली. या सगळ्या अमेंडमेंट्स मिळून टीपी स्कीम प्रोसेस स्ट्रीमलाईन करणं, फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटीज ॲडजस्ट करणं, इम्प्लिमेंटेशन एक्सपेडाईट करणं आणि अफोर्डेबल हाऊसिंग आणि टीपी स्कीम डेव्हलपमेंटला टार्गेटेड सपोर्ट देणं हा कलेक्टिव्ह एम दिसतोय. द रिअल इम्पॅक्ट ऑफकोर्स जमिनीवर याचं इम्प्लिमेंटेशन किती इफेक्टिव्हली होतं यावर डिपेंड करेल. तर हे होते MRTP ॲक्ट 2025 अमेंडमेंट बिलमधील टाउन प्लॅनिंग स्कीम्स, डेव्हलपमेंट चार्जेस एक्झेम्पशन आणि इंटरेस्ट रेटशी संबंधित महत्त्वाचे बदल. होप तुम्हाला आमची MRTP ॲक्ट 2025 अमेंडमेंटवरील सिरीज आवडली असेल. टाउन प्लॅनिंग विषयी अशीच अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्याशी कनेक्टेड रहा. तुमच्या काही क्वेरीज असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये विचारा. अधिक डिटेल्ससाठी आमचे टेलिग्राम चॅनल MahaTPC नक्की जॉईन करा. फॉर मोर इन्फॉर्मेशन इन दिस फील्ड अँड अपडेट्स, प्लीज सबस्क्राईब टू द MahaTPC YouTube channel and press the bell icon.